हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते. ही सकाळची वेळ आहे. इथे माझं शेवग्याचं कालवण झालेलं आहे बनवून, आणि इथे मी एकीकडे आप्पे बनवण्याची तयारी करत आहे. माझ्याकडे इडलीचं पीठ ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये सगळं कांदा वगैरे मी फ्राय करून टाकलेला आहे. शेवटी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि आप्पे पात्र्यामध्ये तेल टाकत आहे थेंब थेंब, आणि त्याच्यामध्येच आप्पे टाकायचे आहेत आपल्याला, म्हणून आप्पे टाकत आहे. इथे ही रात्रीची भाकर आहे, शेवग्याचं कालवण आहे, आणि मसाला भात बनवला होता. सिंपल मसाला भात बनवला होता, लसूण आणि अद्रक वगैरे टाकून. जास्त कोणी खाणार नव्हतं, मी आई यांची उची पप्पा होते, म्हणून मसाला भात बनवला आणि आप्पे झाकून ठेवलेले आहेत. भांडे वगैरे घासून वगैरे झालेले आहेत. कुकरमधला मसाला भात काढून घेतलेला आहे, कारण की मुलांचं डाळ भात लावायचं होतं त्याच्यामध्ये, म्हणून कुकरमधला मसाला भात काढून घेतलेला आहे. कुकर घासायला टाकलेला आहे आणि ते आप्पे पण पलटून घेत आहे. सकाळची जवळपास सगळी कामं झालेली आहेत माझी. हे पहा, मी सगळं टाकलेलं आहे, आवरत आहे, किचन उरकत आहे. आमच्या घरात आप्पे सगळ्यांना आवडतात. आप्प्यामध्ये कांदा वगैरे सर्व फ्राय करून टाकलं. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे सर्व फ्राय करून टाकल्यास आप्प्याची चव अजूनच भारी वाढते. आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकायचा, त्याच्यामुळे चव आणखीच वाढते. खूपच छान आप्प्याची. ते आप्पे मी बनवत आहे, एकीकडे सर्व पसारा आवरत आहे, किचन वगैरे लगे हात किचन वगैरे आवरून घेत आहे. आणि रात्रीचा खूप मोठा पाऊस आला, रात्रभर खूप मोठा पाऊस चालू होता. इथे दूध आहे चहासाठी काढलेलं, चहा करायचा होता. इथे कढाई वगैरे मी सर्व घासायला घेत आहे, कारण की घासून ठेवणार आहे, म्हणजे भांडे पण कमी होतील आपले. बायकांचं कसं असतं, लगे हात ह्याच्याबरोबर हे स्वयंपाकाबरोबर ते दुसरी वरची कामं पण करून घेते मी. सगळ्या बायकांचं असं असतं, स्वयंपाक करत करतच दुसरी पण कामं करतात. मल्टी टॅलेंटेड वुमेन असतात. इथे बघा, शिवांशला म्हणजे स्वामीला आणि चिवला इथे टोपी घातलेली आहे, कारण की भरपूर थंड झालेला आहे. थंडी वाजत आहे आणि पाऊस पण चालू आहे. आणि चिव बघा कोंबा घेतलेला आहे विसरण्यासाठी. इथे मी तुम्हाला आरशावर दाखवते थंडीमुळे कसं झालेलं आहे. हे पहा कसं झालेलं आहे. बोट उठवते, त्याच्यावर ते बोट लगेच होतात. थंडीमुळे चालू झाले बरं, एवढा आरशाला असं घाम सुटलेला आहे, थंड दव आल्यासारखं झालंय थंडीमुळे एकदम. तुम्हाला मी दाखवते, पहा कसे दिसत आहेत. हे बघा, थंडीमुळे थंड भरपूर होती. बाहेर पाऊस चालू होता, कपडे वाळत घालायची पंचायत झालेली आहे. 4 दिवसात कपड्यांना पण वाळायला जागा नाही, कपडे वाळतात काय नाही काय घरात बांधले कपडे विपडे सगळीकडे, मग अशा आणून टाकते घरामध्ये सुकत घालायला. समी, थंड वाजते? थंड वाजते का? हो म्हण. हो हो. नको ना, नको ना, आजीची केस विचारते ते, नको ना. नको 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 नको. साखर दादाला पाहिजे, साखर चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे, शक्कर पाहिजे, शक्कर. हाय कर मावशांना, हाय. श्री स्वामी समर्थ कर, दोन्ही हात जोडून. श्री स्वामी समर्थ. 1 2 3 4 5 6. One, 2, 3, 4, 5, 6.
इथं निसर्गाचा करिश्मा बघा, आश्चर्य बघा निसर्गाचं. जास्वंदाच्या झाडाला 5 पाकळ्याऐवजी 6 पाकळ्या उगवल्या आहेत. मी पहिल्यांदाच बघितलं आहे जास्वंदाच्या झाडाला 6 पाकळ्यांचं फूल फर्स्ट टाईम. आणि फर्स्ट टाईम माझ्या झाडाला आलेलं आहे. निसर्गाचं आश्चर्यच आहे. शाळेत असताना आम्ही कितीही पाकळ्यांचं फूल बनवायचो. सर म्हणायचे अरे 5च पाकळ्यांचं फूल असतं. तेव्हा कळालं की आपल्याला प्रत्येक फुलांना 5च पाकळ्याचं फूल असतं म्हणून. आणि हे आश्चर्य आहे. आज संध्याकाळी मी भाकरी आणि भाजी बनवली आहे. संध्याकाळचा स्वयंपाक आज लवकर आवरून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, मी भाकरी बनवत आहे ज्वारीच्या. जास्त काही बनवायच्या नव्हत्या, थोड्याच बनवायच्या होत्या. 4 ते 5 भाकरी बनवून घेतल्या. आणि दोडका ठेवलेला आहे चिरून ठेवलेला दोडका बनवणार आहे भाजीला. याच्यामुळे तुम्हाला थोडीफार आयडिया मिळेल. तुम्हाला पण आज संध्याकाळी स्वयंपाक बनवण्यासाठी मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ लवकर टाकत आहे. थोडंसं तुम्हाला पण आयडिया भेटेल की स्वयंपाक संध्याकाळचं काय बनवावा. रोजचा प्रश्न आहे की भाजीला काय बनवायचं. रोजचं वैताग आहे, डोकंदुखी आहे. आणि सर्व बायकांचा हाच मोठा प्रश्न असतो की रोज संध्याकाळी भाजीला काय बनवायचं, परत सकाळी उठल्यावर परत भाजीला काय बनवायचं. हा सर्वात मोठा प्रश्न असतो बायकांना पडलेला. मलाही कधी असाच प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मी माझ्याकडे दोडका होता, तो चिरून ठेवला होता. तो दोडकाच बनवणार आहे भाजीला आज, लाल मिरच्यातला. कारण की गावचा काळा मसाला संपलेला आहे माझा. त्याच्यामुळे मग लाल मिरच्यातच बनवावं लागणार मसाला, थोडासा गरम मसाला वगैरे टाकून. इथे माझ्या जवळपास भाकरी झालेल्या आहेत, 2 भाकरी झालेल्या आहेत, 2 भाकरी बाकी आहेत. त्याही होतील जवळपास. त्याच्यानंतर मी भाजी बनवणार आहे दोडक्याची. मी ज्या पद्धतीने भाजी बनवते दोडक्याची त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहावं. खूप छान होते भाजी दोडक्याची. खायलाही चवीला खूप छान लागते. बारीक कट करून थोडंसं मी गरम तव्यावरच टाकलेलं आहे दोडका धुवून घेऊन. आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे. इथे मी भाकरी काढून घेतलेल्या आहेत जाळीत भाकरीच्या. जरा दोडकात थोडंसं तेल टाकून डाग पडूस तर का भाजल्यास त्याचा कच्चटपणा जातो, कच्चा वास जातो आणि चवीलाही खूप छान होतं. म्हणून मी थोडंसं दोडका भाजूनच घेते चिरून. आमच्याकडे भेंडी पण भाजून चिरून घेतात, म्हणजे चिरून भाजून घेतात. काही ठिकाणी भेंडी फक्त तसेच फोडणीला टाकल्या जातात. आमच्या इकडे तसं नाही, चिरून भाजतात आणि तसं फोडणी टाकतात. आणि परत गवारीच्या शेंगासुद्धा आमच्या इकडे तोडून भाजतात, धुवून वगैरे. इकडं नाही, कच्च्याच करतात कुठे. पण आमच्या भागाकडे भाज्या सर्व धुवून भाजून घेतात, मग फोडणीला टाकतात आणि चवीलाही खूप भारी होतात. इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ मळत आहे 2 चपात्याचं माझ्यासाठी आणि बच्चे कंपनीसाठी. एकीकडे दोडका भाजायचं काम चालू आहे आणि दुसरीकडे पीठ मळायचं काम चालू आहे. भांडे पण पडलेले आहेत बेसिंगमध्ये, ते पण आवरून घ्यायचे आहेत. परत किचन कट्टा आवरायचा आहे. चला तर तुम्हाला भाजीला फोडणी दिल्यानंतर पटकन भेटते. हे पहा, छोट्या कढईतच करणार आहे. दोडका थोडाच होता त्याच्यामुळं मग छोट्या कढईतच करायचं ठरवलं भाजी. आणि तेल टाकलेलं आहे सर्वप्रथम. तेल गरम झाल्यानंतर त्यात राई टाकणार आहे. इथे मी लसूण आणि अद्रक थोडंसं वाटीमध्ये ठेचून घेत आहे. खलू नाही भरवत आहे, थोडंसंच ठेचायचं होतं त्याच्यामुळं मग वाटीमध्येच ठेचून घेतलं मोठं. इथे मी राई टाकलेली आहे, जिरे, राई, कढीपत्ता. मग ते अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे जी वाटलेली आहे ती. मला एवढा सारा कढीपत्ता 5 रुपयामध्ये दिलेला होता, त्याच्यामुळं मग आणून ठेवला आहे कॅरी बॅगमध्ये भरून. हिरवागार राहिलेला आहे, खूप छान आहे कढीपत्ता, कवळा. कोथिंबीर नसेल तर चालतं, पण कढीपत्ता पाहिजेच. कढीपत्ता टाकलेला आहे. आता अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे वाटलेली. चांगलं परतून घेणार आहे ब्राऊन होस तर का. मग त्याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकणार आहे. आमच्या इकडे सोलापुरी काळा मसाला बनवतात. लाल मिरची वगैरे भाजून घेऊन, मसाले वगैरे तळून घेऊन, खोबरं वगैरे. तो भाजीला खूप छान असतं. म्हणजे अशा मसाल्यांच्या भाजीला काळा मसाला वापरतात आमच्या इकडे. पण माझ्याकडे सध्या नाही आहे, तो संपलेला आहे.
आता घरून येताना गावावरून आणणार आहे, पण आता सध्या संपलेला आहे. त्याच्यामुळं मी हा जो आहे अवेलेबल लाल मिरची पावडर, तीच मिरची पावडर वापरत आहे. दोडक्यावरच थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये सगळं मिरची मसाले वगैरे टाकणार आहे आणि मग तो वरून दोडका टाकून देणार आहे. शेंगदाण्याचा कूट वाटलेला होता तोही वरून टाकूनच देणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून देणार आहे. अशा प्रकारे भाजी केल्यास चवीला खूप छान होते.